हाय गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आमच्या सोसायटीमध्ये प्रोग्राम आहे. प्रॉब्लेम आहे असं म्हणणार होते मी. सो प्रोग्राम आहे. माझी जायची इच्छा नव्हती कारण मला बरं पण नाही वाटत आहे आणि अजून एक दोन गोष्टी. सो पण तयारी केली आहे आणि आता जाऊन येते. आणि बघ गोळी वगैरे घेतली मी तशी. सो चला दाखवते मी तुम्हाला प्रोग्राम. आता एकदा जोरदार टाळ्या वाजतील, त्याच्यानंतर पक्वाज वाजत, नंतर आपल्या सर्वांच्या टाळ्या वाजतील. हा चला पक्वाज वाजवा आधी जोरात जोरात जोरात. कोणाचा आवाज जास्त येतो त्याचा वाजवा जोरात. टाळ टाळ्या पक्वाज टाळ टाळ्या पक्वाज टाळ. माऊली 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 चला
तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम आपल्याला ट्रेन सगळ्यांनी 2 मिनिटं शांत बसा. आज येथे खूप सगळे छोटे वारकरी, विठ्ठल रुक्मिणी वारकरी ह्या वेशभूषेमध्ये येथे जमलेले आहेत.
वाजलेत 9:45 आणि मी आत्ता जस्ट घरी आलो आहे. कारण आमचा जो प्रोग्राम होता मस्त झाला, दिंडीचा प्रोग्राम. म्हणजे पांडुरंगानेच पहिला सण हा त्याच्या कृपेने आमच्या सोसायटीत झाला. पहिलीच पूजा पांडुरंगाची झाली, त्यामुळे खूप मजा पण आली, एन्जॉय पण झाला सगळ्या लोकांचा. आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने इतकं छान कार्यक्रम झाला, म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं सगळ्या सोसायटी मेंबर्सला की एवढे लोक आपण एकत्र जमू. कारण बऱ्याच जणांच्या घराचं काम चालू आहे, सगळे लोक शिफ्ट नाही झालेत अजून, तर त्याच्यामुळे बरेच जण रेंटवर पण आहेत राहायला. तर आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी होईल, पण माझ्या मते 200च्या वरतीच लोक होते पूर्ण दिंडीला. तर खूप मजा आली. आम्ही रिंगण खेळलो, हरिपाठ केला, भजन झाले, अभंग झाले, खूप मजा आली. आणि त्याच्यानंतर आम्ही आत्ता प्रोग्राम झाल्यानंतर सगळं जे पण डेकोरेशनचं केलेलं होतं अरेंजमेंट, तर ते आम्ही डिसमेंटल करून सगळं जिथे ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळं देऊन वगैरे सगळं करून सगळं कंप्लीट करून मग आत्ता निघालो आणि जस्ट आता एक जण घरी गेलो. तर मजा आली. बघू आता असेच कार्यक्रम पुढे होत राहतील अशी अपेक्षा आहे. लेट्स सी. तर असाच आमच्या हा ब्लॉग इथे एंड करतोय. गुड नाईट, बाय बाय. आणि भाग्यश्री पाटील आली होती, पण तिला बरं नाही आहे, त्यामुळे ती आता आराम करते. आराम करते जागे. दाखवू का तुला? भाग्यश्री पाटील आली होती, पण तिला आता पण ती फक्त बरं नाहीये, बॉडीने पण प्रेझेंट तिला होती. बरं नाहीये, त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, तर तिचं पूर्ण अंग पण दुखतंय. सो ती आता जरा आराम करते, म्हणून मी एकटाच ब्लॉग एंड करतोय. सो भेटूया नेक्स्ट. बाय द वे व्हिडिओ भाग्यश्री पाटीलनेच धरला. फक्त माझी कपॅसिटी नाही बोलायची, सो मी त्यांना बोलायला लावलं. आणि बघितलं ना, बोलायला लावलं तर बरोबर बोलतो ना मग आणि माझ्यावर ढकललं तर मग मलाच बोलावं लागतं. मी बोलतो, मला काही प्रॉब्लेम नाही बोलायला. ओके गाईज, तर हा व्हिडिओ इथे सेंड करूया. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नक्की व्हिडिओ बघा, खूप मजा येईल. बाय बाय. बाय बाय.